कुणाल कामराने पोलिसांकडे 8 दिवसांची वेळ मागितली। कुणाल कामराला 8 दिवसांची वेळ खार पोलीस देणार नाहीत असं कळतंय। कामराला आजच दुसरं समन्स पाठवून चौकशीला बोलवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय सांगाल? वृषाली, आपण पाहतोय की कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कुणाल कामराला पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे आणि खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहण्याचं हे काल हजर राहण्याचं समन्स होतं, मात्र तो काल हजर झाला नाही। तर त्यानं वकिलांच्या माध्यमातून एक पत्र खार पोलिसांकडे पाठवलेलं आहे आणि 8 दिवसांची वेळ मागितलेली आहे। मात्र खार पोलीस ही 8 दिवसांची वेळ कुणाल कामराला देणार नसल्याची माहिती मिळते आहे। आजच दुसरं जे काही समन्स आहे ते कुणाल कामराला पाठवलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला चौकशीला बोलावलं जाईल। BNS कायद्याच्या कलम 35 नुसार हे नोटीस जी आहे ती कुणाल कामराला पाठवण्यात आलेली होती। त्यामुळे कुणाल कामरानं मागितलेला वेळ जो आहे तो मुंबई पोलिसांनी फेटाळून लावण्याच्या तयारीमध्ये मुंबई पोलीस आहेत आणि खार पोलीस स्टेशनमधून आज हे दुसरं समन्स कुणाल कामराला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुणाल कामरा कधीपर्यंत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे काही विडंबनात्मक कविता त्यानं तयार केलेली होती, जे काही गाणं त्याच्या शो दरम्यान गायलेलं होतं, त्या अनुषंगानं त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि सगळे शिवसैनिक आक्रमक होऊन ज्या स्टुडिओमध्ये हे झालं तिची तोडफोड सुद्धा केलेली आहे। 2 वेगवेगळे FIR करण्यात आलेले, ज्यामध्ये कुणाल कामराला मुंबई पोलीस चौकशीला बोलावतायत। मात्र महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे कुणाल कामरा काल चौकशीला गैरहजर राहिला, मात्र पुन्हा तो चौकशीला कधीपर्यंत येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।